वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आता वाजलेत रात्रीचे पळ पळ पळ. ऐक ना, लय नको जायला पुढं. ऐक बाई, ए बाबा, ए अरे तेच म्हणतोय. ए बाबा, ए असलं काय बोलू नको रे. सॅम चल इथून चल. काय बोलायचं मला हेच समजत नाही. माझे बेकार अंधार आहे. गणेश, कसं वाटतंय तुला? खरं सांगू, मज्जा पण येते आणि भीती पण वाटते. का बरं? कारण एवढ्या अंधारामध्ये फक्त आपण तिघच आहे. हा? सो गाइस, अभी हम चाय बनाने वाले. विकी सर चाय बनाने वाले. देखते रेसिपी. गाइस, कोई रेसिपी नहीं है यहाँ पर. बस आप काढ़ा बोल के बोलेंगे कि चाह का बर्तन बहुत दमट दमट वास आ रहा है. आपको क्या लग रहा है, कैसा बास आ रहा है? बहुत ही ज्यादा, बहुत ही खूबसूरत, बहुत ही अच्छा. बहुत ही खूबसूरत बात आ रहा है, ऐसे बोल रहे सर. चाय गरम, चाय गरम, गरम चाय, गरम चाय, गरम चाय. पानी उसमें डाला है. अदरक अदरक डाल सकते हैं, लेकिन अदरक है अरे लाल मिर्च पाउडर डालो ना भाई इसमें. बहुत कातरस का दूध, ये है हम कातरस का दूध डालेंगे यहाँ पे. और ये हाथ भर पाउडर डालेंगे अंदाजे से. चमचा लेंगे तो थोड़ा सा स्मेल लेके डालेंगे. स्मेल लेंगे, हमें पता नहीं है. नशे. ये देखो चाय, ये देखो भाई. चाय. और आपको व्यू दिखाता हूँ. व्यू देखो. मित्रांनो, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आत्ता वाजलेत रात्रीचे 9 आणि तुम्हाला दाखवतो सीनची तयारी चालू आहे बघा. अरे इथं अंधार जायला भीती वाटते खाली. हा सीनचा डिरेक्टर सांगतो तुला. नाईट सीनचा डिरेक्टर खरं, कारण की नाईट मध्ये डोकं चालतं भाऊ. सो गाईज, यांचं बघा काय चाललंय इथं. पेटलेत हे लोक आणि आपल्याला जायचं आता लाकडं गोळा करायला. जाऊ आपण तिकडं. आपल्याला तिकडं अंधारात जायचंय. अंधारात जायचंय आपल्याला. आपल्यासोबत आहे गणेश. गणेश, काय वाटतं आपल्याला भेटेल का लाकडं? हो नक्कीच. नक्की भेटतील. हो नक्की 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 भेटेल. पण तुला काय वाटतं तिकडं अंधारात काय भेटू शकतं आपल्याला? अंधारामध्ये लाकडं भेटू शकतात. अजून काय काय भेटू शकतं? काय काय दिसू शकतं? अजून अंधारामध्ये साप पण दिसू शकतो. अजून आता सध्या बिबट्या दिसू शकतो. अजून अजून तरच दिसू शकतो. आता काय होणार माहितीये का आशू? अरे पण त्या अंधारामध्ये जायचंय आपल्याला. काय वाटतं काय काय दिसू शकतं आपल्याला? आता गेल्यावरती तुम्ही मला बघून घाबरता, नाही तर तुम्ही एकमेकांना बघून घाबरता किंवा मी तुम्हाला बघून घाबरून या अंधारामध्ये. पण कसला अंधार दिसतोय. तिकडे जायचंय आपल्याला. इकडे पाणी दिसते का तुला? हो. हो भाई, व्हिडिओ मध्ये दिसतंय का पाणी? धरणाच्या बाजूला जाऊ नका. पाण्याच्या बाजूला कसं आहे, इथं बिबट्या असतो. आणि विषय असा आहे, जर बिबट्या दिसला भाई गाईच, आता आम्ही ऍक्च्युली आम्हाला अंधार आहे समोर आहे बघा. विषय असा करायचा आहे, आम्हाला आता नाईट शूट करायचंय. सगळं विषय केला, दिवसभर पूर्ण शूट चाललं होतं. आणि विषय असा झाला की आम्ही पूर्ण दिवसभर आम्ही प्लॅन केला बॉनफायरचा. नाईटला आम्हाला शूट करायचं होतं, त्यासाठी लाकडं आम्हाला गोळा करायचे. दिवसभर टाइम नाही भेटला. आणि आता वाजलेत किती माहितीये का? टाइम बघ बरं काय झालंय. आता वाजले 10:12 आणि 10:12 मिनिटं झाले. अजून शूट अजून स्टार्ट व्हायचं. विषय असा आहे की त्यासाठी तयारी करायची. तयारी करता करता अजून जेवण नाही झालं. जेवण तर अजून आमचं नंतर शूट झाल्यानंतरच करायचं. सगळेजण म्हटलं की आपलं जेवण शूटच्या नंतर करायचं. आता आम्ही चाललोय अंधारात लाकडं शोधायला. तर त्यानंतर लाकडं शोधताना बघू आता काही एक्सपिरियन्स येतोय. शक्यतो बिबट्या नाही दिसावा. बिबट्या जर दिसला तर माझ्याकडे लाकडं नाही, मलाच लाकडं न ठेवावं लागेल. गाईज, आपल्याला तिकडे जायचंय. अंधार दिसतंय का तुम्हाला? काय काहीच दिसत नसेल. सगळा अंधार आहे आणि आम्ही तिघ जण चाललोय. आपण सगळं ब्लॉग वगैरे करतो किंवा काय नाही का, हो. आता अंधारात चाललोय हे लाकडं शोधायला. हो. पण खरंच जर याच्यामध्ये जर बिबट्या दिसलाच, गणेश, तू काय करणार बिबट्या दिसला? होऊ शकत काय करणार? हा
लवकर बोल. मी तर माझा बिबट्याला बघून पहिल्यांदा माझी फाटल आणि मला काहीच कळणार नाही मी काय करू. फाटल्या शिव ना आपण. माझी एका झाड बिबट्या जर दिसला ना तर मी नाही असं करणार, असं डायरेक्ट खाली श्वास नाही घ्यायचा 5 मिनिटं असं. अरे पाणी जवळ आहे म्हणलं. ए बाबा. पाटली उद्या बाबा. ए असलं काय बोलू नको रे. सॅम चल इथून चल. ए चल बाबा. मी किती केलं तरी गावरान पोरग आहे, गावाकडचं आहे. आपण नाही बॉयलर का नाही काय, त्याच्यामुळे टेन्शन नाही घेत. काटे लागतात, सगळ्यांना लागतात. लोड नाही घ्यायचं रे. आयुष्याला पण लागतात का रे. सगळ्या आयुष्याला घोडे लागतात. काटे पण. काटे काय चीज आहे. इथं घोडा लागतोय आयुष्याला, तर काटे काय चीज आहे रे. काटे आडवे येतात. काटे बघ, काटे आडवे रे टोचतीन जाईन तेवढे. नको ना त्यात हात घालू. दुसरं बघ ना. अरे मी काढतोय काटे दादा, हे काय तेवढं मला आहे ना. आपल्या डिरेक्टर साहेबांना, विक्की सरांना नको काय त्रास. बाई आपण करतोय कोणासाठी? आपल्या पायात घुसतात रे काटे. काय विषय पायात घुसतात. नक्की काटे कुठे घुसायला पाहिजे? काटे नक्की कुठे घुसायला पाहिजे? लाकडं जमा करतोय ना आपण. यस, आता आपलं शूट फुला अंधार आहे रे इथं आजूबाजूला. आशू बिबट्या नाही दिसला जरी, जर एखादी नको नको तसलं काय नको. जर दिसला नाही दिसत नको बाबा. नाही दिसला तर डायरेक्ट आता जर आपण काही गोष्टी सुसू केलेली आहे ना, ती डबल आखी पॅन्ट ओनली होईल बघ. डायरेक्ट काय वाटतंय गणेश. बिबट्या दिसला तर परवडेल, पण हाडळ बिडळ नको बाबा. हे असलं नाव नका घेऊ. गणेशचं लग्न आहे गाईस. असलं नाव नका घेऊ रे बाबा. चला गपचूप. वाईट तयार व्हायला लागलं बस फालतू मध्ये. आलोय आम्ही इथं अंधारामध्ये काटे शोधतोय. बघताय तुम्ही. काटे शोधत नाही मित्रांनो, आम्ही आम्हाला शूट साठी लाकडं शोधतोय. हा मध्ये काट्याच्या झाडाखाली उभा आहे बघा मित्रांनो. काय बोलायचं मला हेच समजत नाही. माझी अंधारात बेकार अंधार आहे. हा इथला गाववाला आहे. तुम्ही माझ्या पायात घुसायचे बरं का इथले काटे. हा तेच. अरे बाद झाला आहे तेवढं. चला. अरे काय वागला आशू, घाबर एवढं पण नाही. घाबरायचा विषय नाहीये. घाबरे तू. बाद झालं ना लाकडं. आता किती लाकडं जमा करतो. इथं काय तुला सकाळी आंघोळीचं पाणी तापायचं ना तुला. झालं. अरे तसं नाही विषय, पण एवढ्या याच्यात काय होणार दाद्या? शूटला रिटेक होणार किंवा काय होणार ते राहू दे. चल आपण आलो बाकीचे घेऊ. चल पुढे बघू. कुठं जातो आता बस. अरे ये रे, काय घाबरताय? ए भाऊ, बस. हे न्यायचं तर मला न्या बाबा, यांना नका नेऊ. मला न्या. गणेश कसं वाटतंय तुला. खरं सांगू मज्जा पण येते आणि भीती पण वाटते. का बरं. कारण एवढ्या अंधारामध्ये फक्त आपण तिघच आहे. हा अंधारामध्ये आपण तिघच आहे आणि असं वाटतंय कुठून काहीतरी येईल आणि असं मला भास होतंय काहीतरी येणार आहे बाबा. चला इथून. अशुभ आहे. जर मला तू मी तुला धरतो. आपण दोघं एकमेकाचा सहारा बनू. बाबा मला सॅम ऐक ना. लय नको जायला पुढं. ऐक बाई. ए बाबा ए. अरे इथं काय म्हटले तेच म्हणतोय तुला. नको चल. अरे हात काय अशु सोबत थांबतो. एवढं नाही रे, एवढं घाबरत नाही पण अशु माझा ही आहे. तुझं काय येतो? माझं काय. माझी फाटली. तू माझं काय करतो. चला. ए एक काम कर, दोघांच्या मध्ये दोघांकडे उजेड आहे, मला दोघांच्या मध्ये घ्या. चल घे पुढं. पुढं चल. पुढं पुढं नको, आणि पुढून वाघ आलो. चल चल. पुढं चल. माय तू मागं थांब बॉडीगार्ड. चल चल. माय काटे मायक आले, मी काटे त्याच्यावर टाकणार तसे. आणि च्या मायला दोघांच्या मध्ये मला चालायला लावलं तर दोघं निघाले एकाला, नाही तर मला साईडला काढलं काय. बरं बघून घेतो बाळांनी. पुढे विषय असा आहे, इथं माझ्या हायवेवरची जागा मला अंधारात दिसते. ए, चेहऱ्यावर उजेड आला ना. पळ पळ पळ. कसलं ओरडलो आम्ही. बिबट्या बघितला आम्ही. बिबटे बघितले असल्यावर तुम्ही आलाच ते घेऊन. बिबटे बघितला म्हणजे बिबटे ह्याच आले असते का? कपडे अंगावर असते तुमच्या. काटे बरं का.
ड्रीमी सीन शूट होने वाला है, कुछ तो बहुत क्रिएटिव टाइप काम करने वाले हैं, देखना है अभी क्या होता है. मोहिनी मॅडम झालं का जेवण? ओके ना सगळं? हाँ, उसने हटा दिया भाई, बिबट्या येऊ शकतो क्योंकि अभी लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट के बाद कुछ नहीं हुआ. काय? मैंने नोटिस किया है इसे, देखो अभी आता है ऐसे, अभी इतक्या एवढ्या माणसांचं काय बिघडवलं? कितना देर भी इसको छोड़ दो, फोकस कर. पळायला लावल सगळ्यांना नदीमध्ये. ए, काय म्हणती? एक बिबट्या एवढ्या माणसांचं काय करू शकतो? एक बिबट्या एवढ्या माणसांना काय करू शकतो? बिबट्या नाही, बिबट्या जर तो कंटेनर पाशी जर असला ना, आपण एवढी आहे का इथं, एक काही नाही दिसणार. भाई तो हाल. एवढ्या माणसांमध्ये येणारच नाही. येऊ शकतो. एकटा नाही. क्या ये? अरे वो इधर ही सो जाएगा ऐसा. काय म्हणली? टोळीला घेऊन येईल तो त्याच्या. आपली पण टोळी, आपली टोळी पळून जाईल. काय नाही डरने वाला से नहीं है, घाबरत मारने नाही, वाला ते से सगळं नहीं पहिले है. करता आता हाथ में हो जाने के बाद ये ए, मी काय करके पण सबसे ए, ऐक ना मी काय करेन, सगळ्यांच्या अगोदर जाईन आणि पहिल्यांदा जाऊन आतून दरवाजा बंद करेन, तुम्हाला बाहेर ठेवून बिबट्या. बिबट्या बोले तो हाँ, समझ गया. समजा वो अभी पुणे में आजकल बहुत चर्चा है उसका. हाँ, इधर बहुत है, इधर बहुत, यहाँ पे बहुत है. हाँ, गया. पानी पीने आता है इधर न. पानी पीने के लिए इधर नीचे आते. भाई ऐसे मत बोल. नहीं नहीं, सच में सच में मेरे घर के बाजू में आते हैं तो. इसका गाँव है, कुछ भी हो सकता है. हाँ, मेरा गाँव ही इसलिए ना. गौरी कसली सिरियस झाली. वो तो है. कॅमेरा चालू केलं की लगेच आपण थांब रे बिबट्या, गौरीला सिरियस झाली आहे. बिबट्या येणार आहे ना. त्यात काय एवढं? त्याला अजून कट करता येईल तेवढं कट. हा? बिबट्या आल्यावर मी म्हणाल आधी ब्लॉगर घ्या. मैं जाएगा और अंदर से डायरेक्ट लॉक. अरे बापरे, सब लोग बाहर. म्हणजे माझ्याच जो पहले माग. गया वो लॉक करने का. मेरा प्रोग्राम नहीं था. हे लाईट थंडी वाजते ना. छत्री घेतली, थंडी वाजते. छत्री आहे बघ. तशी नाही अशी. सर छत्री ते लावा. बघ, छत्री द्यायची का? कशाला? बोलता बोलता ते छत्री घेऊन माझ्याकडे आले ते. सर लावा छत्री जरा, जाऊ दे. पानी के पास जाने के लिए पहले इसके ऊपर से आपको जंप मारना पड़ेगा. भाई वो जब डर लगेगा ना तो मुझे लगता है एक बार में हो जाएगा. इधर से अंदर नहीं आएगा क्योंकि इधर ये सब कंपाउंड है साइड में. जब पट्टी में होगा ना तो एक बार में क्रॉस हो जाएगा वो. सब तैरना तुरना आ जाएगा एक दिन में. तैरना भी आ जाए. तैरना नहीं, मैं अंदर 5 मिनट लगता है. नाक निकाल. अरे बादलीत पाणी आण पाणी. ठंडा पानी लाने को बोला रे. हिरोला आंघोळ घालायची. हिरोला आंघोळ घालायची. ह्याला आंघोळ घालायची, हिरोला आंघोळ घालायची आपल्या. काय वाटतं तुला? बर्फाच्या पाण्याने खूप गरम होते ना, बर्फाच्या आंघोळ करू असं पाण्याने वाटतं थोडस. कैसे तो वसूल करने. थोडस सुगंधी वासा सुटलेले आता. अरे वा वा वा.